आपण वरिष्ठ व निवड श्रेणी परीक्षाबाबत महत्त्वाचं परिपत्रक आपण प्रस्ताव सादर करण्याबाबत बघतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। परिपत्रक आहे 17 ऑगस्ट 2022चं महत्त्वाचं परिपत्रक आहे। विषय आहे शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव सादर करण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक। या ठिकाणी वरील विषय घडवण्यात येते की शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रस्ताव सादर करताना खालीलप्रमाणे कागदाची पूर्तता करून सादर करण्यात यावे। या ठिकाणी पाहतो वरिष्ठ वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावाच्या सोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करण्यात यावीत। सोबत जोडलेले विहित नमुन्यातील प्रपत्र, संबंधितांचे प्रथम नेमणूक आदेश, वैयक्तिक मान्यता, सेवा सातत्य आदेश, सेवांतर्गत ऑनलाईन किंवा 21 दिवसाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र, संस्था शालेय समितीचे वरिष्ठ व निवड श्रेणी देण्याबाबतचा ठराव, संबंधितांचे काम समाधानकारक असल्याबाबतचा प्रमाणपत्र, संबंधिताविरुद्ध चौकशी अथवा न्यायालयीन प्रकरण असल्याबाबत प्रमाणपत्र, संबंधितांचं 12 वर्षाच्या कालावधीत सेवाखंड अथवा विना वेतन रजा नसल्याबाबत प्रमाणपत्र, मागील 3 वर्षाचे संपूर्ण भरलेले गोपनीय अहवाल, अशा प्रकारचे या ठिकाणी 8 वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी 8 डॉक्युमेंट या ठिकाणी कागदपत्रे लागतात। त्याच्यानंतर आपण निवड श्रेणी प्रस्तावासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करण्यात यावी। निवड श्रेणीचे कागदपत्र आपण लगेच बघत आहोत। सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील प्रपत्र, सेवाज्येष्ठता यादी, वरिष्ठ वेतन श्रेणी घेतलेल्या शिक्षकांची यादी, संबंधितांचे प्रथम नेमणूक आदेश, वैयक्तिक मान्यता, सेवा सातत्य आदेश, सेवा अंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण प्रमाणपत्र, संस्था शालेय समितीच्या वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकापैकी 20% सेवाज्येष्ठ शिक्षकांना निवड श्रेणी देण्याबाबतचा ठराव, संबंधितांचे पदवी प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र, संबंधितांचे काम समाधानकारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र, 8 संबंधिताविरुद्ध चौकशी अथवा न्यायालयीन प्रकरण नसल्याबाबतचे या ठिकाणी प्रमाणपत्र, संबंधितांचा निवड श्रेणी मिळाल्यापासून 12 वर्षाच्या कालावधीत सेवाखंड अथवा विना वेतन रजा नसल्याबाबतचं प्रमाणपत्र, मागील 3 वर्षाचे गोपनीय अहवाल, अशा प्रकारचे वरिष्ठ निवड श्रेणीचे कागदपत्रे या ठिकाणी प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांचे स्वाक्षरी निघालेले परिपत्रक। पुन्हा काय डॉक्युमेंट लागतात बघूया। विवरणपत्र पाहतो वरिष्ठ वेतन श्रेणी आश्वासित प्रगती योजना मंजूर करण्याबाबतचे माहितीचे विवरणपत्र आपण बघत आहोत। या ठिकाणी कर्मचाऱ्याचे संपूर्ण सध्याचे कार्यरत पदनाम, जन्मदिनांक, प्रथम नेमणूक दिनांक, 12 वर्ष अखंडित सेवा झाल्याचा दिनांक, 12 वर्ष सेवा कालावधीत गैरहजर, निलंबन कालावधी साधारण रजा असल्याबाबत तपशील व आदेश, रजेचे प्रकरण प्रलंबित आहे काय असल्यास तपशील, सध्याचे वेतन श्रेणी व मूळ वेतन, यापूर्वी पदोन्नती झाली असल्यास पद व दिनांक, 21 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे का, प्रशिक्षणाचा कालावधी, प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नोंदी सेवा पुस्तकात घेण्यात आल्या आहे का, सेवा सातत्य दिनांक, मागासवर्गीय आरक्षणातून नियुक्ती पदोन्नती झाली काय असल्यास प्रवर्ग व जात वैधता क्रमांक व दिनांक, वरिष्ठ वेतन श्रेणी आश्वासित प्रगती योजना मंजूर करता मुख्याध्यापकचे अभिप्राय। प्रमाणित करण्यात येते की सदरील माहिती संबंधित कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवा पुस्तिकेवरून घेण्यात आली असून बरोबर आहे। नंतरचं पत्र आपण बघत आहोत। निवड श्रेणी मंजूर करण्याबाबतच्या माहितीचे विवरणपत्र आपण बघत आहोत। कर्मचाऱ्याचे नाव, सध्याचे कार्यरत पदनाम, जन्मदिनांक, प्रथम नेमणूक दिनांक, वरिष्ठ श्रेणी मिळाल्यापासून 12 वर्ष अखंडित सेवा झाल्याचा दिनांक, वरिष्ठ श्रेणी मिळाल्यापासून 12 वर्ष सेवा कालावधीत गैरहजर, निलंबन कालावधी, असाधारण रजा असल्यास तपशील व आदेश,
रजेचे प्रकरण प्रलंबित आहे का असल्यास तपशील आणि सध्याचे वेतन श्रेणी व मूळ वेतन, वरिष्ठ श्रेणी मिळाल्याचा दिनांक, सेवा सातत्य दिनांक, यापूर्वी पदोन्नती झाली असल्यास पद व दिनांक, निवड श्रेणी साठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे का, कालावधी, प्रशिक्षणाचा कालावधी आणि प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नोंदी सेवा पुस्तकीत घेण्यात आल्या आहेत का, मागासवर्गीय आरक्षणातून नियुक्ती पदोन्नती झाली आहे का असल्यास प्रवर्ग, जात, वैधता क्रमांक व दिनांक, निवड श्रेणी मंजूर करिता मुख्याध्यापक यांचे अभिप्राय, प्रमाणित करण्यात येते की सदरील माहिती संबंधित कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवा पुस्तिकेवरून घेण्यात आली असून बरोबर आहे. अशा प्रकारचं महत्त्वाचं वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव सादर करण्याबाबत आपण माहिती बघितलेली आहे.